नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, संस्कृती एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आज आपण इयत्ता 4थी गणित या विषयामधला जो संख्याज्ञान आपला धडा आहे, ठीक आहे, संख्याज्ञान, तर यामधलं 4 अंकी संख्या हा भाग आपण पाहणार आहे. ठीक आहे. तर ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये 3 अंकी संख्यांचं वाचन लेखन आपण पाहिलं होतं आणि या व्हिडिओमध्ये आपण 4 अंकी संख्या कशा लिहितात, कशा वाचायचं, या सगळ्याचा आपण आता अभ्यास करणार आहे. ठीक आहे, सुरू करूया. प्रतीके पहा आणि त्याच्या संदर्भात कशा संख्या आहेत आणि त्याचं वाचन कसं केलेलं आहे ते पहा. प्रतीके म्हणजे हे जे चिन्ह आहेत हे पाहायचं आपल्याला. आता इथं लिहिलेलं आहे, हा एक बॉक्स आहे. ठीक आहे, याच्यावरती दिलेला आहे ह म्हणजे हजार, ह म्हणजे हजार. आता किती आहेत इथे प्रतीके? एकच हजार आहे, म्हणून हे वाचताना आपण कसं वाचणार? 1000. आता ह्या हजारमध्ये बघा सुरुवातीला 1, त्यानंतर 3 शून्य, म्हणून ही 4 अंकी संख्या आहे. ह्याच्यात किती अंक आहेत? 4, म्हणून ही 4 अंकी संख्या. आणि वाचताना कसं वाचायचं? हे 1000. इथे किती आहेत हजार? 1 2 3 4, 4000 आहेत. आणि इतर कुठले आहेत का? दशक, एकक, शतक? नाही, म्हणून हे 4000. ठीक आहे, वाचताना कसं वाचायचं? 4000. इथं बघा थोडं वेगळं आहे. इथं 2000 दशक आहे. एक दशक म्हणजे 10 आणि एकक म्हणजे जी पहिली संख्या असते ते. इथं 2 आहेत, दशक 1 आहे आणि एककचे 2 आहेत, म्हणजे इथं 12 होतात. आणि हे 2012, ह्याच्यामध्ये कुठंही शतक दिलेलं नाही, म्हणून हे काय तयार झालं? 2012. ठीक आहे, वाचतानाही कसं वाचायचं? 2012. ठीक आहे, पुढं पहा. इथं 2000 दिलेत, 2 शतक दिलेत आणि 3 एकक आहेत. इथं कुठलंही दशक नाही. ठीक आहे, म्हणजे वाचताना कसं वाचायचं मग? 2203. 2203 एकक, दशक नाही याच्यामध्ये. ठीक आहे, इथं सिंगल 1000 आहे आणि एक दशक आहे. ठीक आहे, म्हणजे 1010. ठीक आहे, शतक नसल्यामुळे तिथं कुठलंही शतक नाही, म्हणून तिथं आपण शून्य वापरतो. ठीक आहे, 1010. एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळी हजार, शतक, दशक, एकक असे येतात, त्याच्यामध्ये जर एखादा दशक नसेल तर त्या जागी शून्य घेतला जातो. ठीक आहे, एक शतक नसेल तर शून्य, दशक नसेल तर शून्य, एकक नसेल तर शून्य. त्यानंतर बघा, हजार आणि एक एकक आहे. आता ह्याच्यात शतक पण नाही, दशक पण नाही, म्हणजे हे 2 शून्य येणार, म्हणजे 1001. हे कसं वाचायचं आपण? 1001. इथं बघा 2000 आहेत, 3 शतक आहेत, 1 दशक आहे आणि 4 एकक आहेत, म्हणजे 2000, 2000, 300, 1 दशक, 4 एकक, म्हणजे 14. 2314. तर अशा पद्धतीत हे याचं आपण वाचन करू शकतो. ठीक आहे, पुढे जाऊया. परत त्याच पद्धतीत जरा वेगळ्या प्रकारे दिलेला आहे. प्रतीके पहा, म्हणजे हे जे चिन्ह दिलेले आहेत ते पहा, संख्या लिहा आणि वाचा. म्हणजे आपल्याला सांगितले त्यांनी हे प्रतीके पहा, त्याची संख्या काय होते हे लिहा आणि वाचन करायचं आहे. ठीक आहे, तर हजार किती आहेत इथं? 2 2. शतक किती आहे? 1 1. दशक किती आहे? 1. आणि एकक किती आहेत? 2. तर काय तयार होईल? 2112. हे कसं वाचायचं? 2112. दुसरं बघा, हजार किती आहेत? 2. शतक काहीच नाहीये, म्हणून इथं काय दिलंय? 0. काय घ्यायचं आपण? 0. दशक किती आहेत? 3. हे 3 दशक. आणि एकक किती आहेत? 1 2 3 4. तर हे किती तयार होईल? 2000. आता शतक नसल्यामुळे शेकडा वाचायची गरज नाही. 2034. 2034. ठीक आहे, पुढे जाऊया. इथं हजार किती दिलेले आहेत? 1 2 3 4 5. 5000. शतक किती आहेत? 1 2 3. आणि दशक आणि एकक काहीच नाही आहेत, म्हणून ते 0 0. मग ह्याचं वाचन कसं होईल? 5300. इथं बघा हजार किती आहेत? 1 2 3 4 5. 5000 आहेत. हे शतक पण नाही, दशक पण नाही आणि एकक पण नाही, म्हणून ते 0 0 0 द्यायचं. मग हे किती तयार होईल? 5000
फक्त. इथं पहा 1 2 3 4 5 आहेत. ओके, तर 5000. शतक किती आहेत? 3 आहेत. दशक 2 आहेत. एकक 0 आहे, म्हणजे 5320. इथे किती आहेत बघा? 1 2 3 4 5. 5000. शतक काही नाहीये, दशक काही नाहीये, एकक 3 आहेत, तर 5003. ठीक आहे. तर अशा पद्धतीत हे आपण प्रतीके पाहून वाचन केलेलं आहे. त्याच्यानंतर बघा, अक्षरी संख्येचे अंकात लेखन करा. म्हणजे जी काय अक्षरी संख्या दिलेली आहे ते अंकात कसं लिहायचं. ठीक आहे. आता समजा 1000 ही संख्या अक्षरात अक्षरात जर माफ करा, उलट झालं. आता इथं बघा, ही 4028, तर ही संख्या अक्षरात आहे आणि त्याला अंकामध्ये लिहिलेला आहे. तर ते कसं लिहायचं ते आपण पाहूया. ठीक आहे. हजाराच्या घरात 4 लिहिले, मग शतक, दशक, एककाच्या घरातही अंक लिहिलेले पाहिजेत. ठीक आहे. तर 4 अंकी संख्यात समजा 1 2 3 4 हे 4 अंक आहेत. तर ह्याच्यात हजाराच्या घरात पण संख्या पाहिजे, शतकच्या घरात पण पाहिजे, दशकच्या घरात पण पाहिजे आणि एककच्या घरात पण संख्या पाहिजे. आणि जर दिलेली नसेल तर तिथं 0 घेत असतो आपण. ठीक आहे. पण संख्या ही आलीच पाहिजे. दिलेल्या संख्येत शतक नाही, म्हणजे ह्या 428 मध्ये शतक आहे का? नाही दिलं, म्हणून तिथं काय घेतलं? 0. म्हणून त्या घरात आपण 0 लिहिला. 28 मध्ये 2 दशक व 8 एकक आहेत. 28 मध्ये 2 दशक आहेत, ही 2 दशक आहे आणि 8 हे एकक आहे, म्हणून दशकाच्या घरात 2 व एककाच्या घरात 8 लिहिले. ठीक आहे. दुसरं बघा उदाहरण काय? 5309. ठीक आहे. 5309 ही संख्या आहे. आता या संख्येत हजाराच्या घरात 5 लिहिलेलं आहे, शतक दिलेलं आहे त्यांनी 3, दशक दिलंय का? नाही. तर दशकच्या जागी 0 लिहिलेलं आहे आणि एककाच्या जागी 9 लिहिलेलं आहे. ठीक आहे. या संख्येत हजाराच्या घरात 5, शतकाच्या घरात 3, दशक नाही म्हणून दशकाच्या घरात 0 आणि एककाच्या घरात 9 लिहिलेलं आहे. ठीक आहे. एक महत्वाची नोट दिलेली आहे त्यांनी. 4 अंकी संख्या लिहिताना प्रथम हजाराच्या स्थानातील अंक लिहून नंतर क्रमाने शतक, दशक, एककाच्या स्थानात 0 ते 9 पैकी योग्य अंक लिहावा. ठीक आहे. 4 अंकी संख्या लिहिताना हे चारही अंक आपल्याला लिहिता आले पाहिजेत. जर एखादा अंक मिसिंग असेल तर तुम्हाला त्याच्या जागी 0 लिहावा लागतो. ठीक आहे. पुढे जाऊया. स्वाध्याय दिलेला आहे. दिलेल्या संख्या अंकात लिहायचं आहे. अक्षरात दिलेला आहे त्यांनी, आपल्याला कसं लिहायचं आहे ते? अंकात. 4005. आता इथं 4000 दिलेला आहे. शतक आहे का? नाही. दशक आहे का? नाही. म्हणून 00 लिहितोय आणि एकक दिलेला आहे 5. 4005. 5017. सेम 5000. शतक आहे का? नाही. 17 दिलेला आहे. 17 म्हणजे 1 दशक आणि 7 एकक. 7300. 7000 दिलेले आहेत, 300. आता इथे शेकडा दिलेला आहे, दशक आणि एकक दिलेलं नाही, तर हे 7300. 8000. आता इथं शतक नाही, दशक नाही, एकक नाही, तर डायरेक्ट फक्त 8000 लिहायचं. 000. 9999. तर इथं 9000 हजार बी दिलंय, शतक बी दिलंय, दशक बी दिले, एकक बी दिले. 9999. ठीक आहे. पुढे जाऊया. संख्या वाचा. तर अंकामध्ये दिलेली संख्या वाचायला सांगितलेली आहे. बघा, 1001. शतक नाही, दशक नाही. 2002. 4004. 5051. इथं दशक आणि एकक आहे. 3067. 7038. 9000. 10010. 20020. 40040. 4004. एक मिनिट, थोडी चूक झालेली. 1010. 2020. 4040. 5105. 3607. 7308. 9009. 1100. 2200. 4400.
5150, 3670, 7083, 9090, 5501, 3076, 7830, 9900. ठीक आहे. तर अशा पद्धतीत तुम्ही संख्या वाचू शकता. दिलेल्या संख्या वाचा, अक्षरात लिहा. आता हे तुम्ही संख्या वाचायचं आहे आणि तुम्हाला अक्षरात लिहायला सांगितलेलं आहे. ठीक आहे. बघा हे कसं तयार होईल. 1235. मी सांगतोय ते तुम्ही अक्षरात लिहायचं. 1235, 2341, 3507, 4115, 5045, 6787, 7890, 8888, 9007. ठीक आहे. तर हे प्रत्येक तुम्ही अक्षरात लिहायचं आहे. इथं काय सांगितलं बघा, प्रश्न 4. प्रत्येक अंक एकदाच वापरून 4 अंकी 5 संख्या लिहा आणि वाचा. ठीक आहे. आता प्रत्येक अंक एकदाच आला पाहिजे. तर याच्यामध्ये बघा 2, तुम्ही ह्या पद्धतीत जाऊ शकता. पहिल्यांदा 2 घ्या, परत 6 घ्या, परत 7 घ्या, परत 3 घ्या. तर ही 4च होतात आणि 5 करायला सांगितले. तर ह्याच्यामध्ये एक आपण ह्या पद्धतीत ह्या दिशेने गेलेलो आहे, पुढची संख्या ह्या दिशेने घेऊया. ठीक आहे. 2673, 6732, 7326, 3267 आणि एक 2376. ठीक आहे. इथलं पण बघा. 5098, त्यानंतर 9850, त्यानंतर आता शून्यानं सुरुवात करू शकत नाही. जर शून्य लिहिलं तर ती 4 अंकी संख्या होत नाही, ती 3 अंकी संख्या होते. 8509, उलट जाऊया आता. 5890, 8905. ठीक आहे. पुढे जाऊया. संख्या पाटीवर एकक स्थानाचा अंक, दशक स्थानाचा अंक, शतक स्थानाचा अंक, हजार स्थानाचा अंक बदलून वेगवेगळ्या 4 अंकी संख्या तयार करा. आता ह्यांनी काय सांगितलंय, हजारच्या स्थानी 3 आहे, 0 आहे, दशक आहे, एकक आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, ह्याचं चेंज करून संख्या लिहायचं. जसं इथं मी सांगितलं होतं तसं तुम्ही इथं लिहू शकता. आता मी इथं लिहून दाखवतो बघा. 3025, 3025 एक झाली. त्यानंतर 3250 लिहा, 2530 लिहा. ठीक आहे. 5203 लिहा. तसंच इथं सुद्धा 1426, 1426 ही त्यांनी दिलेली आहे. तुम्ही लिहू शकता 4126. हा अंक इकडं तिकडं लिहून वेगवेगळ्या संख्या तयार करू शकता. 2614 आणि 6127. काही इकडले तिकडे अंक लिहून तुम्ही हे करू शकता. ठीक आहे. तर अशा पद्धतीत ही 4 अंकी संख्याचं आपण पाहिलेलं आहे. याच्या बाबतीत काही शंका असेल तर कमेंट करून विचारा. तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. 5 अंकी संख्या कशा लिहायच्या, कशा ओळखायच्या. ठीक आहे. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.